एका खेडेगावात एक आई आणि तिचा 10-12 वर्षाचा मुलगा राहत होते. उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार, त्याच्या हातात 10 रुपये तरी असावे. पण घरात 10 रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली. संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले. तिथ्यात मुलगा शाळेतून आला. आईला म्हणाला, मला जेवायला दे, मी लवकर झोपतो, उद्या मला जत्रेला जायचे आहे, सकाळी लवकर उठेन. मुलगा सकाळी लवकर उठला. त्या माऊलीला पण उठवले. मुलगा आंघोळीला जाताना आईला म्हणाला, आई लवकर न्याहारी तयार ठेव, मी लगेच आंघोळ करून येतो. माऊलीने भाकर करून ठेवली. दूध चुलीवर होते. मुलगा आंघोळ करून आला. आईजवळ बसला आणि आईला म्हणाला, मला लवकर दूध आणि भाकरी दे, मला उशीर होतोय. आईने आजूबाजूला पाहिले. दूध उतरवायला काहीच सापडलं नव्हतं. पुन्हा मुलाचा आवाज आला, आई लवकर कर. माऊलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला. गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागला. हाताची लाई झाली. पुन्हा मुलाचा आवाज आला, आई लवकर कर ना, उशीर होतोय. त्या माऊलीने पुन्हा टोप उचलून दूध प्यायलात ओतले आणि मुलाला दिले. त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहारी केली. आईने जवळचे 10 रुपये त्या मुलाला दिले. मुलगा जत्रेत गेला. संध्याकाळी परतला. आईने विचारले, बाळा जत्रेत काय काय पाहिले? मुलाने जत्रेतल्या गमती जमती सांगितल्या. मग आईने विचारले, दिलेल्या 10 रुपयाचे काही खाल्लेच की नाही? त्या मुलाने आईला सांगितले की तू डोळे बंद कर, मी काहीतरी आणले आहे तुझ्यासाठी. माऊलीने डोळे बंद केले. मुलाने खिशातून सांडशी काढून आईच्या हातात दिली. आईच्या डोळ्यात त्या सांडशीच्या स्पर्शाने अश्रू आले. आई धन्य झाली. आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली. मित्रांनो, आईच्या पायाशी स्वर्ग आहे, कधीही तिला दुखवू नका. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही. मित्रांनो, कशी वाटली आपल्याला कथा? कथा जर आपल्याला आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच हृदयस्पर्शी कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.